आपण आता खासदार झालात तर अपक्ष खासदार व्हाल, तर जे कोणतं केंद्रात सरकार येईल कोणत्याही पक्षाचा असो, तर त्यांनी तुमचा जर निधी अडवला तर तुम्ही काय करणार? आणि तो निधी रिलीज करण्यासाठी त्यांनी जर तुम्हाला ऑफर दिली की तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही तुमचा रिलीज करतो निधी, तर तुमची काय भूमिका असेल? हे सगळे परसेप्शन्स आहेत ना, तयार केलेले असतात. त्याचा आपण बळी पडण्याचं काही कारण नाहीये. कोण कोणाचा निधी अडवू शकत नाही हे भीती घातली गेलेली, हा बागुलबुवा तयार केला गेलेला आहे. आज खासदाराचं पद हे छोटं पद नाही, आणि त्याला जर त्याची न्यूसेन्स व्हॅल्यू जर माहिती असेल त्या पदाची, त्यांनी जर व्यवस्थित अभ्यासात्मक दृष्टिकोनातनं वाटचाल चालू ठेवली तर कोणी माही चालणार नाही की तो त्याचा निधी अडवून ठेवू शकेल. नॉट इव्हन पंतप्रधान, कोणीच नाही, त्याच्यामध्ये कोणी येऊ शकत नाही. आणि फार घाबरण्याचं काही कारण नाही. ते निधी सगळं मिळतं, व्यवस्थिशीर मिळतं. तुम्हाला व्यवस्थित ते मांडता आलं पाहिजे, आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर पाठपुरावा केला आणि त्या सगळ्या चॅनलमधले जे वीक पॉईंट आहेत त्याच्यावर जर छान पद्धतीनं जर काम केलं, आणि सगळ्यांशी काही छाती काढून प्रत्येकाशी विरोध पत्करूनच काम केलं गेलं पाहिजे, अशी काही बळजबरी नाहीये. अपक्ष म्हणून तुम्ही निवडून आलात तर सगळ्या पक्षाच्या लोकांशी तुम्ही सौहार्दाचे मैत्रीपूर्ण संबंध ठेवू शकता आणि त्यांच्याकडनं कामं करूनच घेऊ शकता. काही अडचण नाही. त्यासाठी संघर्षही करण्याची गरज नाही आणि फार त्यांचं गुलामही बनण्याची गरज नाही. तर हे संतुलन आम्ही साधून घेऊ, फार मोठी गोष्ट नाही. आणि तो इतर पक्षांना पाठिंबा आणि प्रवेश, आता तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की आता सध्या खोके भोके हा जो प्रकार झाला किंवा गुवाहाटीच्या सफरी वगैरे, त्याच्यातनं लोक खूप मोठ्या प्रमाणावर दुखावलेत, आणि म्हणूनच अशी शक्यता निर्माण झाली की भावी निवडून येऊ शकतात आणि हा प्रश्न निर्माण झाला. जर आता मागे लोक जर जी पोळली त्यांची दुधानी, तर आता आम्ही ताक सुद्धा फुंकून पिऊ ना, आणि स्पष्टपणे आम्ही सांगू ना की आम्ही जर अपक्ष म्हणून निवडूनच जर आलेलो असतो ती आयडेंटिटी आम्ही तशीच आमची मेंटेन करू. कारण मतं देणाऱ्याला माहिती आहे की यांनी आता अपक्षच राहणं जरुरी आहे, आणि 5 वर्ष त्यांनी आमची इमानीद्वारे नोकरी करणं गरजेचं आहे. तो याच्या त्याच्या वळचणीला जाता कामा नये. तर आम्ही बिलकुल ही रिस्क घेणार नाही, आणि तरी सुद्धा जो सत्तेत असेल त्याच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवून नाशिकचं नुकसान होणार नाही याची जरूर काळजी घेऊ. पण कोणाच्या वळचणीला जाणार नाही, कोणाची गुलामी बनणार नाही, आणि दादागिरी करून ब्लॅकमेलही करणार.